मी मस्त अशी रेडी होऊन कुठे चालली त्यासाठी माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. माझ्या ऑफिसला 2 दिवस सुट्टी असते, सॅटर्डे संडे, आणि मी घराची पूर्ण क्लिनिंग काढली होती. जे माझे व्हिडिओ रेग्युलर बघतात ना त्यांना माहीतच आहे. आणि म्हटलं चला घराला खूप वेळ दिला आपण, मग आता स्वतःला सुद्धा आणि मुलांना सुद्धा थोडा वेळ देऊया. म्हणून म्हटलं मुलांना कुठेतरी बाहेर घेऊन जाऊया. तर मुलांची इच्छा होती की गेम खेळायची, आणि गेम खेळायचं म्हटलं की डोक्यात एकच येतो की मॉल. मग त्यांना मॉलमध्ये जायचं होतं गेम खेळायला. तर आमच्या नागपूरचे एक फेमस मॉल आहे, म्हणजे माझ्या घराजवळच आहे, VR मॉल. तर म्हटलं आज VR मॉलला जाऊया. जे कोणी नागपूरचे आहे ना त्यांना तर माहीतच असेल. आणि आज बघा संडे असल्यामुळे इतकी प्रचंड गर्दी होती की खूप. आणि इथे ना छान शोसुद्धा चालू होता, खूप छान डान्स वगैरे चालू होते. हे बघा तुम्ही बघतच असेल. आणि तुम्ही कधी इथे आले आहे का जे कोणी नागपूरचे आहे त्यांनी मला प्लीज कमेंट्स करून सांगायचं. आणि हे बघा मुलांचे छान गेम खेळणं चालू होतं. मुलं इतके व्यस्त होते गेम खेळण्यामध्ये की खूप. त्यांना गेम खेळला की त्यांचे खरंच मन खूप प्रसन्न होऊन जातं, आणि मुलं खुश तर आपण सुद्धा खुश. आणि इथे ना आमच्या स्वरांनी छान गिफ्टसुद्धा मिळालं होतं आमच्या स्वरांशला, कारण याच्या आधी तो 2-3दा हे गेम खेळलेला आहे. आम्ही इथे खूपदा आलेलो आहे ना, त्यामुळे त्याला माहीत आहे की कशा रीतीने गेम खेळायचं. आणि गेम खेळून मुलं थकून गेले होते, त्यामुळे म्हटलं चला आपण काहीतरी खाऊन मूड थोडा फ्रेश करून घ्या आणखी, म्हणून आम्ही इथे छान चॉकलेट सॉफ्टी खाल्ली. आणि तुम्ही बघा किती गर्दी, असं वाटत होते की पूर्ण नागपूरच आला की काय या मॉलमध्ये. आणि मग आता घरी येण्याची वेळ झाली होती आमची, तर म्हटलं चला थोड्या पोटाची सुद्धा सोय करून घ्यावं, काही घरी जाऊन खाण्यात काहीच मतलब नाही. एकदा बाहेर पडलो की बाहेरचंच खायची इच्छा होते, घरी कोण बनवणार आणखी स्वयंपाक. म्हणून म्हटलं चला बाहेरच काहीतरी खाऊन घ्यावं, म्हणून आम्ही तिथेच मॉलमध्ये काही खाल्लं आणि घरी आलो. तुम्हाला माझ्या आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, आणि आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा आणि शेअर्स करा. बाय.